भाकरवडी बनवण्यासाठी एका भांड्यात 1 कप मैदा घ्या. त्यात पाव कप बेसन, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा मीठ आणि गरम तेल घालून चांगले मिसळा. तेल पिठात नीट मळून घ्या, जेणेकरून पीठ हातात दाबल्यावर आकार धरून राहील. आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या आणि झाकून बाजूला ठेवा. आता गॅसवर पॅन गरम करा. त्यात 1 चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचे जिरे घालून मंद आचेवर साधारण 1 मिनिट भाजून घ्या. यानंतर 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस घालून 1 ते 2 मिनिटं परतून घ्या. आता अर्धा कप किसलेलं खोबरं घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. हे मिश्रण एका ताटात काढून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात 1 चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा साखर घालून मिश्रण जाडसर वाटून घ्या. हे मिश्रण एका भांड्यात काढा. त्यात शेव आणि चिंचेची चटणी घालून नीट मिसळा. आता मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्या आणि त्याची पातळ पोळी लाटा. पोळीवर चिंचेची चटणी पसरवा आणि त्यावर तयार केलेले मिश्रण घाला. लाटण्याने मिश्रण हलकेच दाबून घ्या. पोळी घट्ट गुंडाळा, नीट सील करा आणि अर्धा इंच जाडीचे तुकडे कापा. कढईत मंद आचेवर तेल गरम करून भाकरवडी तळून घ्या. छान सोनेरी रंग आल्यावर काढा. खमंग आणि कुरकुरीत भाकरवडी तयार आहे.